चालू आहे. करा करा. प्रोसेस चालू आहे. बनवतात. बायको बनवते, नवरा खातो. कसा उभा आहे सिद्धेश? असं करा, असं पुढं करा. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे आपल्या IBW डाएटचा डे 5. आज आपण जाणार आहोत कोल्हापूर ते बुईन्सला आणि आमचं आता सगळं पॅकिंग झालेली आहे ऑलमोस्ट. थोड्या वेळातच आपण निघू. पहिला आपण एक शॉप आहे, शॉपवर थोडं जाणार आहोत. तर आपल्याला बंजी कॉर्ड्स आणि एक रेन कवर घ्यायचं आहे, धूळ खूप पुरते. आणि दुसरं म्हणजे आपल्याला रंकाळा तलावाला पण जायचं आहे. मग तिकडनं आपण जाणार बुईन्सला, आज तिथे स्टे करणार आणि मग उद्या सकाळी आपण प्रॉपर इव्हेंटसाठी 5 गणीला सकाळी लवकर निघणार आहोत. 1:30 सगळं इव्हेंट सुरू होणार आहे. सो बघूया. आज आम्ही इथे राहिलेलो, भगवती लॉजिंग म्हणून आहे. चांगलं आहे, बजेटवालं आहे, मस्त आहे, काय जास्त टेन्शन आहे. पाणी वगैरे पण आहे छान. आणि बघायचं नजर इथलं कोल्हापूर. सगळं आपलं झालेलं आहे पॅकिंग बिकिंग करून. आता बघूया कसं काय, लवकरात लवकर निघायचा प्रयत्न आहे आपला. नेहमीप्रमाणे आपल्याला 11 वाजताच येते रोज. आणि आता गाडी जरा चालू करूया. चला तर जर्नीला आपल्या सुरुवात करूया. आपल्याला आता जायचं पहिलं रंकाळा तलाव. तिकडे जरा फोटोज वगैरे काढू आपण. आणि एक गोष्ट नोटीस केली मी, इकडे कोल्हापूरला पण सेम पुण्यासारखी हालत आहे. इकडे पण गाड्या कशा पण कुठेही कुठनंही येतात. आपला मुंबईला जरा सगळे पद्धतशीर चालवतात, पण इकडे जरा खूप विचित्र आहे. भीती वाटते कधी कधी. आपण एवढ्या हेवी बाईक्स आहेत हे बघा. सो वेलकम टू कोल्हापूर. जायचं आपल्याला बुईन्स. एक 4-4:45 तासाची ही आहे, प्रवास आहे. हे बघा, रंकाळा चौपाटी उद्योग एकदम जवळ आहे. रंकाळा जवळ आहे माझं हॉटेलपासनं. आम्ही आता राहतो तिकडे रंकाळाजवळ होतं, प्लस हे पण जवळ आहे आपलं महालक्ष्मी टेम्पल. हे बघा, हे रंकाळा तलावाचं हे आहे, एंट्रन्स वगैरे आहे. सिग्नल तर बंदच आहे.
तर गाडी कुठेतरी लावायची आपल्याला. तलावाच्या इथे फोटो वगैरे काढा जाऊ. हे बघा तलाव. लावा इथे जरा क्रॉसला फोटो वगैरे काढू पण निघू. हे आहे कोल्हापुरातलं सगळ्यात फेमस रंकाळा तलाव. तलाव समुद्राचं वाटतं. आई चप्पत केवढा मोठा आहे यार. सुपर मोठा आहे. जबरदस्त आहे जबरदस्त. हे बघा बांधकाम याचं आणि एक नंबर आहे. भारी वाटते. फोटो इथे इथे मस्त येतील एकदम. सूर्यदेव आहेत वरती. आपण इधर 2-3 फोटो काढू. सो आपलं आता झालं आहे रंकाळा तलावाचं फोटो विटो काढून. आता आपण एक स्टोर आहे इकडे कोल्हापूरमध्ये 5th गिअर म्हणून, तिथे जाणार आहोत. आपल्याला थोडंसं सामान घ्यायचं आहे बंजी वगैरे. कारण हे लोकांनी बॅग एक एक्स्ट्रा घेतली आहे तर ती लावायला आपल्याला बंजी वगैरे पाहिजे. आणि माझी पण एक बंजी कार्ड तुटली यार. 2 आणलेलं मी. एक मी दिली माझ्या मित्राला आणि आता एक तुटले तर एक सिंगलवरती आहे. मी तर एक घेतो एक बंजी कार्ड मी पण. तर जाऊया त्या शॉपवर आणि मग तिथेच मग जवळपास कुठे असेल तर नाश्ता वगैरे करू आणि मग डायरेक्ट आपण निघू. आणि मग आता झालेत 11:15. बापरे भरपूर झाले. 11:15 झालेत. आम्हाला छोटं सामान घ्यायचं ते घेऊन झालं आहे. चेन लूप पण नव्हती आणि हे होतं ते घेतलं आपण. हे बघा हेक्झॉगनवाले ते लावले आहेत आता सिक्युअर. आता आपण याच्यामध्ये अख्खं सगळ्या 5 गणीच्या सगळ्या भाज्या आपण याच्यामध्ये भरणार आहोत जाताना घरी. हां डायरेक्ट चिरून येतील. चिरून कटिंग करून. चलो आता जाऊया आपण. पहिलं मिसळ मस्त खाऊया आणि मग जर्नी पुढे कंटिन्यू करूया. चलो 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 चलो. थोडं एवढं. आम्हाला दत्त मिसळ. इथं पंखा आहे तिथे पंखा नाही आहे. हां इथेच बस येतच होतं. सो दत्त मिसळची मिसळ खाऊन बघूया आपण स्पेशल. मस्त. आता आमचा मित्र आहे मिसळ रवर. तो सकाळी नाईट ड्युटी करून पण सकाळी जातो मिसळ खायला एकदम. त्याला विचारूया कशी आहे. छान कशी आहे रे. मस्त.
नक्की या इथे खायला. चालू आहे. करा करा. प्रोसेस चालू आहे. बनवतात. बायको बनवते नवरा खातो. आवडले. टेस्ट कर. टेस्टी. खूपच गरम आहे. हो. कांदा टाकू. कांदा टाकू. जेन्युनली चांगली आहे. टाकू. मजा आली. कशाला आणि पोटाला आराम. मस्त. आता आम्ही हे संपवतो आणि आपण राईडला सुरुवात करू परत. चला निघूया आपण इकडनं. इकडनं समथिंग आता थोडंच पुढे आहे आणि मला डायरेक्ट मेन हायवे तिकडनं आपलं सरळ घ्यायचं. त्यांचं झालं. चल या. कोस्टल रोडची राईड आमची बघा काय आहे. देवदर्शन राईड आहे. देवदर्शन राईड. लाडू, धूप, अगरबत्ती सगळं हे असं घेऊन फिरतोय आम्ही. आता वाटली 4:15 झालेले आहेत आणि आपण पोहोचलो आहोत भोईंजकडे. जे भोईंज गावात आपण पोहोचलेलो आहोत. हे जो आपला हिमालयनवाला आहे त्याचं गाव आहे. आम्ही आज इथे स्टे करणार आहोत. आता जरा चौकात जाऊया. उसाचा रस्ता तरी फिरूया. आज त्या मानाने खूप लवकर आलो आम्ही. मस्तपैकी गाडी मस्त क्रूज पण झाली. मजा आली. गाडी येते इथे काय मस्त. तर आम्ही आलेलो आहोत नदीकाठी. यस. कृष्णा नदी. अरे बाद झालं. 2-3 बुडके मारला बाद झालं. गार लागलं पाहिजे ना बाबा. रेड लाईन ब्ल्यू लाईन काय आहे. इकडनं खाली यायचं आपलं. माझ्या नदीवर. आदेश हात खाली कर. हा 1 मिनिट. हात खाली घे ना. तो कॅमेरा खाली घे. 1 मिनिट. कोण आहे? लक्ष्मण. एक फोटो काढ. उचलते का ती? हां हे असा एक फोटो काढ. कसा उभा आहे सिद्धेश. असं काढ. असं फोटो काढ. मस्त एकदम फ्रेश वाटतंय. मजा आली. जाम फ्रेश वाटतंय. हा आहे इथला ॲटमॉस्फिअर. ही आहे कृष्णा नदी.
सो मित्रांनो आजचा डे आपण इथेच संपवूया. ऑलमोस्ट आता 11 वाजले. मस्त आम्ही जेवलो आहे. हे थोडं गाव आम्ही एक्सप्लोअर केलं आणि उद्या सकाळी इकडेच थोडं मंदिर आहेत ते आपण फिरू आणि सकाळी आपल्या राईडला पाचगणीच्या सुरुवात करू. जास्त काय नाही 1 तासावरतीच आहे. सो बघूया कसं काय कुठला रोड आता घ्यायचा फक्त ते आम्ही डिसाईड करू सकाळी. सो आत्ता तरी खूप झोप आली आहे बेकारवाली. नमायला पण झालं आहे आणि मस्त कडकडीत थंडी आहे इकडे. ऑलमोस्ट 16 डिग्री तापमान सध्या इकडे आहे भुईंजमध्ये. थंडी मजबूत आहे. आता आम्ही सगळं अंतरतो आहे आणि झोपू आणि मग सकाळी भेटू. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया उद्या पाचगणीला डायरेक्ट.